नमस्कार मित्रांनो, वाय एम मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ नोंदणी केल्यानंतर किती दिवसानंतर भेटतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण की बरेचसे बांधकाम कामगार असे कमेंट करत आहेत की सर, आमची नोंदणी झालेली आहे परंतु आम्हाला घरकुलचा लाभ अद्याप भेटलेला नाहीये. तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की नोंदणी झाल्यानंतर बांधकाम कामगारांना घरकुलाचा लाभ कधी दिला जातो. तर या ठिकाणी सविस्तर माहिती पहा. तोपर्यंत चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या ठिकाणी पहा मित्रांनो, पहिल्यांदा नोंदणी करून घेतली असेल तुम्ही, तर नोंदणी केल्यानंतर तुम्हाला किती दिवसानंतर लाभ भेटतो ते पहा. डायरेक्ट आपण ह्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत. आणि या ठिकाणी आल्यानंतर आपण जे आहे ते या ठिकाणी कल्याणकारी योजनेमध्ये क्लिक करून आपलं बांधकाम कामगार योजने अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण या ठिकाणी पाहू शकतात. अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण यावरती आपण क्लिक करूयात. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला काय पाहिजे की प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र आणि प्रमाणित यादी. तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जर पात्र असाल तर या ठिकाणी आवश्यक पात्रता काय दिलेली आहे, प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र व प्रमाणित यादी. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला घरकुलाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणते पर्याय आहेत. तुम्ही या ठिकाणी ऑफलाईन अर्ज करू शकता आणि ऑफलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते जवळपास 4 ते 4.5 लाख रुपयाचा घरकुलाचा लाभ भेटणार आहे. ते कसा भेटणार आहे, काय भेटणार आहे, सविस्तर माहिती सांगणार आहे. त्या अगोदर या ठिकाणी सविस्तर माहिती पहा. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिली आहे की बांधकाम कामगारांना घरकुलचा लाभ नोंदणी केल्यानंतर किती दिवसानंतर भेटतो आणि त्यासाठी तुम्हाला कोणकोणते या ठिकाणी स्टेप आहेत. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला फॉर्म भरताना कोणकोणती काळजी घ्यायची सर्वात महत्त्वाचं ते पहा. तर या ठिकाणी पहिल्यांदा बांधकाम कामगाराचं नाव लिहायचं आहे, वडिलाचं नाव, आडनाव, त्यानंतर 5 फोटो आकाराचा फोटो, नोंदणी दिनांक, त्याचं आपला नोंदणी क्रमांक, नोंदणी दिनांक आणि नूतनीकरण दिनांक असं या ठिकाणी लिहायचं आहे. आणि त्यानंतर बांधकाम कामगाराचा या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक, त्यानंतर मोबाईल क्रमांक, त्यानंतर बांधकाम कामगार पुरुष स्त्री आहात का, विवाहित आहे का अविवाहित आहे, जन्मतारीख, वय, त्यानंतर विशेष महत्त्वाचं म्हणजे बँकेचा तपशील महत्त्वाचा तुम्हाला नीट नाटका भरायचा आहे, म्हणजे बरोबर भरायचा आहे. कारण की ह्याच बँकेच्या अकाउंटवरती तुम्हाला जे आहे ते पैसे येणार आहे, तुमच्या बँक अकाउंटमध्ये ह्याच जमा होणार आहेत. आता बऱ्याचशा बांधकाम कामगाराकडून काय चूक होत आहे की त्या ठिकाणी त्यांचे बँकेचे नाव बरोबर टाकतात, शाखेचं नाव बरोबर टाकतात, परंतु त्यांचा जो अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर तेच टाकताना या ठिकाणी थोडेफार 1-2 अंकाची चूक जर केली तर या ठिकाणी तुम्हाला जे घरकुलाचा लाभ आहे, जे घरकुलाचे पैसे आहेत ते तुमच्या अकाउंटवरती येण्यासाठी अडचण निर्माण होते. त्यामुळं तुम्हाला बँकेचा तपशील जो आहे तो बरोबर टाकायचा आहे. त्यामध्ये बँकेच्या तपशिलामध्ये पहिल्यांदा तुम्हाला बँकेचं नाव टाकायचे, त्यानंतर बँक शाखेचं नाव, बँक शाखेचा पत्ता, IFSC क्रमांक तुम्हाला बँक पासबुकवरती भेटून जाणार आहे आणि त्यानंतर अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. आता हे संपूर्ण तुम्हाला टाकून घेतल्यानंतर तुम्हाला आणखीन खाली यायचं आहे आणि या ठिकाणी खालील आर्थिक योजनेचा लाभ मिळावा यासाठी तुम्हाला या ठिकाणी योजनेचा क्रमांक टाकायचा आहे आणि योजनेचा रक्कम, तुम्ही मागणी केलेली रक्कम किती आहे ते टाकून द्यायची आहे या ठिकाणी. आणि त्यानंतर पहा, बांधकाम कामगारांना या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र जोडायचे आहेत ते सर्वात महत्त्वाचं आहे या ठिकाणी. तर तुम्हाला कागदपत्र जोडण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं ओळखपत्र जोडले आहे की नाही तर जोडले आहे करायचं आहे, कारण की ते जोडणं गरजेचं आहे. त्यानंतर बँकेचे पासबुक पण जोडणे गरजेचं आहे, कारण का त्याच बँकेच्या पासबुकावरती तुम्हाला पैसे येणार आहेत. आणि त्यानंतर विशेष राहिला एक विषय तो रहिवासी पुरावा तुम्हाला भरपूर कार्ड जे आहे ते कागदपत्र द्यायला चालतात. त्यामध्ये आधार कार्ड असेल, पारपत्र असेल, वाहन चालक परवाना असेल, शिधापत्रिका असेल, मागील महिन्याची विद्युत देयक असेल, ग्रामपंचायतचा दाखला असेल, त्यापैकी कुठलंही तुम्ही एक देऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण कागदपत्र द्यायला चालतात आणि संपूर्ण कागदपत्र जोडायचे आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय राहिला विवेक, ते म्हणजेच जे बांधकाम कामगारांना 2 लाख अनुदान भेटणार आहे. या ठिकाणी पहा, बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी किंवा बँकेकडून घेतलेले कर्ज 6 लाख त्यासाठी 2 लाख अनुदान. आणि त्यानंतर तुम्ही म्हणजे व्याज जर घेतलं किंवा लोन घेतलं किंवा कर्ज घेतलं ते तुम्हाला वरचं व्याज या ठिकाणी देण्यासाठी भेटणार आहे. किंवा या ठिकाणी पहा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र नोंदणीत बांधकाम कामगारांना मंडळामार्फत 2 लाख अनुदान. त्यानंतर या ठिकाणी पहा, तुम्हाला त्यासाठी अट काय आहे दिलेली, त्यासाठी अट अशी दिलेली आहे की प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबतचं जे आहे तुम्हाला सक्षम अधिकाऱ्याचे पत्र प्रमाणित यादी पाहिजे. त्या ठिकाणी पहा, तर या ठिकाणी ह्या फॉर्मवरती कुठेही दिलेलं नाही की बांधकाम कामगारांना किती वर्षे नोंदणी केलेली पाहिजे तरच बांधकाम कामगार या ठिकाणी घरकुल योजनेसाठी पात्र असणार आहे. परंतु तुम्ही कमीत कमी 1 वर्ष नोंदणी करून झाल्यानंतर तुम्ही असा घरकुलचा लाभ किंवा असा घरकुलचा अर्ज करू शकतात आणि तुम्हाला जे आहे ते घरकुलचे पैसे तुमच्या बँक अकाउंटवरती भेटून जाणार आहेत.
तर मित्रांनो, नक्की तुम्हाला ही माहिती कशी वाटली, माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनामध्ये आणखीन काय प्रश्न शंका असतील तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.